हेपेटायटिस ए पार्ट 2. स्टेप 1. दूषित अन्न, पाणी ते आतडे. एंट्री ऑफ HIV इंटू द बॉडी. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण हेपेटायटिस ए म्हणजे काय, त्याचा कारक, विषाणू, रिझर्व्हियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड ऑफ ट्रान्समिशन आणि इन्क्युबेशन पिरियड याचा सविस्तर अभ्यास केला. आज आपण हेपेटायटिस याचा सर्वात महत्त्वाचा भाग शिकणार आहोत, पॅथोजेन्सिस. पॅथोजेन्सिस म्हणजे दूषित अन्न किंवा पाणी पिल्यानंतर हेपेटायटिस ए व्हायरस आपल्या शरीरामध्ये नेमका कसा प्रवास करतो आणि शेवटी कावीळ कशी निर्माण होते, हा संपूर्ण प्रवास आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. आता सगळ्यात अगोदर पॅथोजेन्सिस म्हणजे काय. सर्वप्रथम, पॅथोजेन्सिस म्हणजे रोग जंतू शरीरात प्रवेश केल्यानंतर रोग निर्माण होईपर्यंत शरीरात घडणाऱ्या सर्व जैविक प्रतिक्रियाला पॅथोजेन्सिस असे म्हणतात. म्हणजेच व्हायरस शरीरात कुठून प्रवेश करतो, कोणत्या अवयवात जातो, कोणत्या पेशींना संक्रमित करतो आणि शेवटी रोगाची लक्षणे कशी निर्माण होतात, या संपूर्ण प्रवासालाच पॅथोजेन्सिस म्हणतात. स्टेप 1. HIV शरीरात प्रवेश करतो. मित्रांनो, हेपेटायटिस ए व्हायरस शरीरात मुख्य दूषित अन्न आणि दूषित पाण्याद्वारे प्रवेश करतो. जर एखाद्या व्यक्तीने HAVने दूषित झालेले पाणी प्याले किंवा दूषित अन्न खाल्ले तर लाखो HAV शरीरात प्रवेश करतात. हा प्रवेश नेहमी तोंडावाटे म्हणजे ओरल रूट होतो. यामुळे हेपेटायटिस एला फिको ओरल डिसीज असेही म्हणतात. व्हायरस पोटामध्ये स्टमकमध्ये गेल्यावर काय होते. तोंडातून प्रवेश केल्यानंतर HAV सर्वप्रथम स्टमकमध्ये पोहोचतो. आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl असते. ते आम्ल अनेक जीवाणूंना नष्ट करते. परंतु हेपेटायटिस ए व्हायरस हा ॲसिड रेझिस्टन्स असल्यामुळे तो जठरातील आम्लामध्ये नष्ट होत नाही. तो सुरक्षितपणे पुढे लहान आतड्याकडे प्रवास करतो. स्क्रीन कीवर्ड: ओरल एंट्री, ॲसिड रेसिस्टंट व्हायरस, सर्वाइव्ह स्टमक ॲसिड. व्हायरस लहान आतड्यामध्ये जठरातून पुढे HAV लहान आतड्यामध्ये स्मॉल इंटेस्टाइनल पोहोचतो. येथे तो आतड्यांच्या श्लेष्मल त्वचेचा इंटेस्टाइनल म्युकोसा संपर्क येतो. यानंतर व्हायरस आतड्याच्या पेशींमधून शरीराच्या आतील भागात प्रवेश करण्यास सुरुवात करतो. हा पॅथोजेन्सिस मधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याच ठिकाणापासून व्हायरस यकृताच्या दिशेने प्रवास करतो. एक्झाम बूस्टर: हेपेटायटिस हे व्हायरस शरीरातून कुठून प्रवेश करतो. ओरल रूट, फिकोरल रूट. स्टमक: HAV स्टमक आम्लामुळे नष्ट होतो नाही, कारण HAV हा ॲसिड रेसिस्टन्स व्हायरस आहे. मेमोरिटिक MSI, माउथ, स्टमक, इंटेस्टाईन. यानंतर फूड, ब्लड, लिव्हर. हा क्रम लक्षात ठेवा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले की HAV दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करून जठर आणि लहान आतड्यापर्यंत पोहोचतो. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आतड्यातून हा व्हायरस यकृतापर्यंत नेमका कसा पोहोचतो, याचे उत्तर आपण पुढील स्टेपमध्ये पाहणार आहोत. आता स्टेप 2 मध्ये आपण काय पाहणार आहोत. इंटेस्टाईन ते लिव्हर, पोर्टल ब्लड सर्क्युलेशन. मित्रांनो, मागील स्टेपमध्ये आपण पाहिले की हेपेटायटिस ए व्हायरस दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करतो, जठरातील आम्लामध्ये नष्ट होत नाही आणि लहान आतड्यापर्यंत पोहोचतो. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आतड्यामध्ये असलेला हा सूक्ष्म विषाणू यकृतापर्यंत म्हणजे लिव्हरपर्यंत कसा पोहोचतो. याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला पोर्टल सर्क्युलेशन समजून घ्यावे लागेल. पोर्टल वेन म्हणजे काय. मित्रांनो, आपल्या शरीरात एक विशेष रक्तवाहिनी असते, जिला हेपॅटिक पोर्टल वेन किंवा पोर्टल वेन म्हणतात. या रक्तवाहिनीचे काम म्हणजे आतड्यामधून शोषले गेलेले अन्न, घटक, पोषक तत्वे आणि इतर पदार्थ यकृतापर्यंत पोहोचवणे. परंतु काही वेळा या मार्गाने रोगजंतू देखील यकृतापर्यंत पोहोचतात. हेपेटायटिस व्हायरस हाच मार्ग वापरतो. HAVचा लिव्हरपर्यंत प्रवास. जेव्हा HAV लहान आतड्याच्या भिंतीतून शरीरामध्ये प्रवेश करतो, तेव्हा तो थेट पोर्टल वेनमध्ये प्रवेश करतो. पोर्टल वेनमधील रक्तासोबत प्रवास करत हा विषाणू काही वेळातच लिव्हरपर्यंत पोहोचतो. यकृत हे HAVचे मुख्य टार्गेट ओरल ऑर्गन आहे, म्हणून व्हायरस सर्वप्रथम यकृतामध्ये स्थायिक होतो. हे एका उदाहरणाने आपण समजून घ्या. समजा आतडे म्हणजे एक मोठे बसस्थानक आहे. पोर्टल वेन म्हणजे त्या बसस्थानकातून
बस स्टॉपमधून लिव्हरकडे जाणारा विशेष मार्ग HAV हा त्या मार्गावर बसमध्ये बसून थेट लिव्हरपर्यंत पोहोचतो. म्हणून पॅथोजेन्सिसमध्ये पोर्टल ऑफ वेनला अत्यंत महत्त्व आहे. लिव्हरमध्ये पोहोचल्यानंतर काय होते? HAV यकृतामध्ये पोहोचल्यानंतर तो लगेच संपूर्ण यकृत खराब करत नाही. सर्वप्रथम तो यकृतातील विशिष्ट पेशी शोधतो. या पेशींना हेपॅटोसाइट म्हणतात. याच हेपॅटोसाइटमध्ये HAV प्रवेश करतो आणि तिथून पुढे इन्फेक्शन सुरू होते. आता पोर्टल वेन, ब्लडस्ट्रीम, लिव्हर, हेपॅटोसाइट, स्क्रीन कीवर्ड्स. एक्झाम बुस्टर. हेपॅटायटिस हे व्हायरस आढळून कोणत्या रक्तवाहिनीद्वारे लिव्हरपर्यंत पोहोचतो? हेपॅटॅटिक पोर्टल वेन. हेपॅटायटिस एचा मुख्य टार्गेट ऑर्गन कोणता? यकृत म्हणजे लिव्हर. मेमरी ट्रिक. IPL इंटेस्टाईन, पोर्टल ऑफ वेन आणि लिव्हर. फक्त IPL लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये पोर्टल वेन विचारली तर लगेच उत्तर आठवेल. मित्रांनो, आता HAV यशस्वीरित्या लिव्हरपर्यंत पोहोचला आहे. पण लिव्हरमध्ये पोहोचल्यानंतर तो काय करतो? तो हेपॅटोसाइटमध्ये कसा प्रवेश करतो आणि स्वतःचे लाखो प्रती म्हणजे रेप्लिकेशन कसे तयार करतो, याची सविस्तर माहिती आपण पुढील स्टेपमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, स्टेप 3 मध्ये आपण काय पाहणार आहोत? हेपॅटोसाइट्समध्ये प्रवेश आणि व्हायरस रेप्लिकेशन. मित्रांनो, मागील स्टेपमध्ये आपण पाहिले की हेपॅटायटिस ए व्हायरस पोर्टल वेनद्वारे यकृतापर्यंत पोहोचतो. आता प्रश्न असा आहे, यकृतामध्ये पोहोचल्यानंतर हा विषाणू नेमके काय करतो? तो यकृताच्या कोणत्या पेशींना संक्रमित करतो आणि शरीरामध्ये लाखो विषाणू कसे तयार होतात? चला हे समजून घेऊया. हेपॅटोसाइट म्हणजे काय? मित्रांनो, आपले यकृत कोट्यावधी सूक्ष्म पेशींनी बनलेली असते. या पेशींना हेपॅटोसाइट्स असे म्हणतात. या पेशींची महत्त्वाची कार्य आहेत: पित्ता म्हणजे बील तयार करणे, पोषक द्रव्यांची चयापचय मेटाबॉलिझम, विषारी पदार्थाचे डिटॉक्सिफिकेशन, ग्लायकोजन साठवणे, शरीरासाठी आवश्यक प्रथिने तयार करणे. म्हणून हेपॅटोसाइट्स या यकृताच्या मुख्य कार्यकारी पेशी आहेत. आता HAV हेपॅटायटिसमध्ये कसा प्रवेश करतो? HAV रक्तातून प्रवास करत हेपॅटोसाइट्सच्या पृष्ठभागावर येतो. यानंतर तो पेशीला चिटकतो, अटॅचमेंट होतो. नंतर पेशी त्याला आपल्या आत घेते. याला एंट्री इंटू हेपॅटोसाइट्स असे म्हणतात. आता व्हायरस सुरक्षितपणे पेशींच्या आत पोहोचलेला आहे. व्हायरस रेप्लिकेशन म्हणजे काय? मित्रांनो, व्हायरस स्वतःहून वाढू शकत नाही. त्याच्याकडे स्वतःची फॅक्टरी नसते. म्हणून हे हेपॅटोसाइट्समध्ये प्रवेश करून त्या पेशींची यंत्रणा, मशिनरी वापरतो. HAV हा RNA व्हायरस असल्यामुळे तो आपल्या RNAचा वापर करून नवीन व्हायरस तयार करण्यास सुरुवात करतो. या प्रक्रियेला रेप्लिकेशन म्हणतात. सोपे उदाहरण समजून घेऊ. समजा एका कारखान्यामध्ये खेळणी तयार होतात. एक दिवस त्या कारखान्यावर एका चोरट्याने टोळीने ताबा मिळवला. आता कारखान्याचे काम बदलले. पूर्वी खेळणी तयार होत होती, आता त्याच मशीनवर हजारो बनावट वस्तू तयार होऊ लागल्या. अगदी तसेच HAV हा हेपॅटोसाइटवर ताबा मिळवतो आणि त्या पेशींच्या मशीनचा वापर करून स्वतःचे लाखो नवीन प्रती तयार करतो. व्हायरसची संख्या वाढते. काही वेळातच एका व्हायरसपासून हजारो नवीन HAV तयार होतात. हे नवीन व्हायरस पुन्हा इतर हेपॅटोसाइट्समध्ये प्रवेश करतात. अशा प्रकारे लिव्हरमधील अधिकाधिक पेशी संक्रमित होऊ लागतात. मात्र येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. HAV स्वतः हेपॅटोसाइट्स मोठ्या प्रमाणात नष्ट करत नाही. यकृताला होणारे मुख्य नुकसान पुढील टप्प्यामध्ये शरीराला इम्युन सिस्टममुळे होते. हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. स्क्रीन कीवर्ड्स. हेपॅटोसाइट्स अटॅचमेंट, एंट्री, RNA रेप्लिकेशन, न्यू HAV फॉर्मेशन. एक्झाम बुस्टर. हेपॅटायटिस ए व्हायरस कोणत्या पेशींना संक्रमित करतो? हेपॅटोसाइट्स. HAV हा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे? RNA व्हायरस. व्हायरस स्वतः वाढतो का? नाही, तो हॉस्टेलची यंत्रणा वापरून रेप्लिकेशन करतो. मेमरी ट्रिक. ARNA म्हणजे अटॅचमेंट, एंट्री, रेप्लिकेशन, न्यू व्हायरस. हा क्रम लक्षात ठेवा. मित्रांनो, आता लिव्हरमध्ये लाखो नवीन HAV तयार झाले आहेत, पण अजूनही रुग्णाला कोविड का झाला नाही? कारण खरा संघर्ष आता सुरू होणार आहे. जेव्हा आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम या व्हायरसवर हल्ला करते, तेव्हा लिव्हरमध्ये दाह म्हणजे सुजन निर्माण होते आणि तिथूनच कोविड होण्याची प्रक्रिया सुरू होते. ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आपण पुढील स्टेपमध्ये सविस्तर पाहणार आहोत. आता स्टेप 4 मध्ये आपण इम्युन रिस्पॉन्स, लिव्हर इन्फ्लॅमेशन आणि कावीळ जॉन्डिस कशी होते.
मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले की हेपॅटायटिस ए व्हायरस यकृतातील हेप्टोसाइट्समध्ये प्रवेश करून स्वतःचे लाखो नवीन प्रती तयार करतो. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न, रुग्णाला ताप, अशक्तपणा आणि कावीळ नेमकी का होते? व्हायरसमुळे की आपल्या शरीरामुळे? याचे उत्तर समजून घेऊया. शरीराची रक्षण यंत्रणा, इम्युन सिस्टम मित्रांनो, आपल्या शरीरात एक शक्तिशाली संरक्षण व्यवस्था आहे, जी तिला इम्युन सिस्टीम असे म्हणतात. जेव्हा शरीरामध्ये कोणताही व्हायरस किंवा बॅक्टेरिया प्रवेश करतो, तेव्हा इम्युन सिस्टीम लगेच सक्रिय होते. त्याचे काम आहे शरीराचे संरक्षण करणे आणि रोगजंतूंना नष्ट करणे. इम्युन सिस्टम एच-ई-व्हीला ओळखते. जेव्हा एच-ई-व्ही हेपॅटोसाइट्समध्ये वाढू लागतो, तेव्हा इम्युन सिस्टमच्या त्या संक्रमित पेशींना ओळखते. यानंतर शरीरातील टी लिम्फोसाइट्स, सायटोटॉक्सिक टी सेल आणि इतर प्रतिकारशक्तींच्या पेशी संक्रमित हेपॅटोसाइट्सवर हल्ला करतात. त्यांचा उद्देश व्हायरस नष्ट करणे असतो. पण मग लिव्हरला नुकसान का होते? इथून सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. व्हायरसला नष्ट करताना इम्यून सिस्टम काही संक्रमित हिपॅटोसाइट्स देखील नष्ट करते. यामुळे यकृताला दाह म्हणजे इन्फ्लेमेशन निर्माण होते, म्हणजे सुजन येते. यालाच हेपॅटायटिस म्हणतात. म्हणजे एच-ई-व्ही संसर्ग सुरू करतो, पण यकृताचे मुख्य नुकसान शरीराच्या प्रतिकारशक्तीच्या प्रतिसादामुळे होतो. बिलिरबिन म्हणजे काय? मित्रांनो, आता आपण बिलिरबिन समजून घेऊया. आपल्या शरीरातील जुने लाल रक्तपेशी आर-बी-सीज तुटल्यानंतर बिलिरुबिन नावाचे पिवळ्या रंगाचे द्रव तयार होते. सामान्य परिस्थितीत यकृतचे बिलिरुबिन प्रक्रिया करून पित्ताद्वारे बाईल्स आतड्यात पाठवते. म्हणून रक्तामधील बिलिरुबिनचे प्रमाण नियंत्रित आहे. हेपॅटायटिस ए मध्ये बिलिरुबिन का वाढते? जेव्हा यकृताला सूज येते, तेव्हा हेपॅटोसाइट्स नीट काम करू शकत नाही. त्यामुळे बिलिरुबिन वर योग्य प्रक्रिया होत नाही. परिणामी बिलिरुबिन रक्तामध्ये साचू लागते. रक्तामधील बिलिरुबिनचे प्रमाण वाढले की रुग्णाचे डोळे आणि त्वचा पिवळी दिसू लागते. यालाच कावीळ जॉन्डिस म्हणतात. कावीळची प्रमुख लक्षणे: बिलिरुबिन वाढल्यामुळे डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होतो, त्वचा पिवळी दिसतो, लघवी गडद पिवळी किंवा तपकिरी होते, भूक कमी लागते, अशक्तपणा जाणवतो, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. स्किन कीवर्ड्स: इम्युन रिस्पॉन्स, लिव्हर इन्फ्लेमेशन, बिलिरुबिन, जॉन्डिस. एक्झाम बुस्टर. हेपॅटायटिस ए मध्ये लिव्हरला मुख्य नुकसान कशामुळे होते? उत्तर: बॉडीज इम्युन रिस्पॉन्समुळे. कावीळ का होते? रक्तामध्ये बिलिरुबिन वाढल्यामुळं. बिलिरुबिन वाढण्याचे कारण: इन्फ्लॅमेड लिव्हर बिलिरुबिनवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. ट्रिक्स मेमरी: VIBJ, व्हायरस इन्फेक्शन, इम्युन रिस्पॉन्स, बिलिरुबिन इन्क्रीज आणि जॉन्डिस. हा क्रम लक्षात ठेवा. मित्रांनो, आता हेपॅटायटिस एची संपूर्ण पॅथोजेनेसिस जवळजवळ पूर्ण झाली आहे. पुढील आणि अंतिम स्टेपमध्ये आपण पाहणार आहोत शरीर व्हायरसवर कशी मात करते, रुग्ण पूर्णपणे बरा कसा होतो, लिव्हर पुन्हा सामान्य कसे होते, कम्प्लीट पॅथोजेनेसिस फ्लो चार्ट, 2 मिनिट रिव्हिजन, एक्झाम MCQs. चला तर मग पार्ट 2 चा अंतिम टप्पा पाहूया. स्टेप 5 मध्ये रिकव्हरी, बरे होण्याची प्रक्रिया, कम्प्लीट फ्लो चार्ट, क्विक रिव्हिजन आणि MCQs आपण बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण हेपॅटायटिस ए व्हायरसचा संपूर्ण प्रवास समजून घेतला. दूषित अन्न आणि पाण्याद्वारे शरीरात प्रवेश, आतड्यातून पोर्टल वेन मार्फत यकृतापर्यंत प्रवास, हेपॅटोसाइट्समध्ये रिप्लिकेशन्स, इम्युन रिस्पॉन्स, लिव्हरमध्ये सूजन, बिलिरुबिन वाढणे आणि शेवटी कावीळ होणे. आता पाहूया रुग्ण पुन्हा बरा कसा होतो. रिकव्हरी, बरे होण्याची प्रक्रिया. मित्रांनो, जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती इम्युन सिस्टीम एच-ई-व्ही वर यशस्वीपणे नियंत्रण मिळवते, तेव्हा नवीन व्हायरस तयार होणे हळूहळू थांबते. त्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती उरलेले व्हायरस देखील नष्ट करते. हळूहळू यकृतातील सूज कमी होऊ लागते. हेपॅटोसाइट्स पुन्हा आपले सामान्य कार्य सुरू करतात. यकृत बिलिरुबिन वर पुन्हा व्यवस्थित प्रक्रिया करू लागते. रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांचा पिवळेपणा कमी होतो, त्वचेचा रंग पुन्हा सामान्य होतो, लघवीचा रंग पूर्ववत होतो, भूक वाढते, अशक्तपणा कमी होते, रुग्ण पूर्णपणे बरा होतो. हेपॅटायटिस ए मध्ये क्रोनिक डिसीज का होत नाही? मित्रांनो, हेपॅटायटिस ए चे एक अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा आजार सामान्यत क्रोनिक होत नाही. म्हणजेच व्हायरस शरीरात कायमस्वरूपी राहत नाही, तो पूर्णपणे नष्ट होतो. म्हणून हेपॅटायटिस ए नंतर क्रोनिक हेपॅटायटिस
सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हा मुद्दा हेपटायटिस बी आणि हेपटायटिस सी पासून हेपटायटिस ए ला वेगळे असतो. एक्झामपुष्टा हेपटायटिस ए मध्ये क्रोनिक कॅरियर स्टेट असते का? नाही. हेपटायटिस ए सामान्यत क्रोनिक डिसीज बनतो का? नाही. बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात का? होय. येस. 2 मिनिट क्विक रिव्हिजन पहा. चला तर मित्रांनो, आता संपूर्ण पॅथोजेन्स फक्त 2 मिनिटात आठवूया. सर्वप्रथम HIV दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे तोंडातून शरीरात प्रवेश करतो, जो जठरा म्हणजे स्टमकमधील आम्लामध्ये नष्ट होत नाही. यानंतर लहान आतड्यात पोहोचतो. तेथून पोर्टल वेनद्वारे यकृतापर्यंत जातो. यकृतातील हेपोसाइट्समध्ये प्रवेश करून स्वतःच्या लाखो नवीन प्रती तयार करतो. शरीराची प्रतिकारशक्ती संक्रमित पेशींवर हल्ला करते. यामुळे लिव्हरमध्ये सूज येते, बेलीबरन रक्तामध्ये वाढते, डोळे आणि त्वचा पिवळी दिसू लागते. याला जॉन्डिस म्हणतात. शेवटी प्रतिकारशक्ती व्हायरस नष्ट करते. यकृत पुन्हा सामान्यपणे काम करू लागते आणि रुग्ण पूर्णपणे बरा होतो. एक्सपेक्टेड MCQs. हेपॅटायटिस ए व्हायरस आतड्यातून लिव्हरपर्यंत कोणत्या रक्तवाहिनीद्वारे पोहोचतो? पोर्टल ऑफ वेन. HIV मुख्यतः कोणत्या पेशींना संक्रमित करतो? बी हेप्टोसाइट्स. हेपॅटायटिस ए मध्ये लिव्हरला मुख्य नुकसान कशामुळे होतो? इम्युन मेडिएटेड इन्फ्लेमेशन म्हणजे सुजन. कावीळचे मुख्य कारण काय आहे? बिलिरबिन वाढणे. हेपॅटायटिस ए बद्दल खालीलपैकी योग्य विधान कोणते? बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. मित्रांनो, यासोबत हेपॅटायटिस ए पार्ट 2 पॅथोजेन्सिस पूर्ण झाला. आता आपल्याला व्हायरस शरीरात कसा प्रवेश करतो, यकृतापर्यंत कसा पोहोचतो, कावीळ कशी निर्माण होते आणि रुग्ण पुन्हा बरा कसा होतो हे संपूर्ण समजले आहे. पुढील भागामध्ये हेपॅटायटिस एची लक्षणे, साइन अँड सिम्पटम्स, क्लिनिकल फीचर, डायग्नोसिस आणि लॅबोरेटरी टेस्ट यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. म्हणून पुढील भाग नक्की पहा. धन्यवाद. थँक्यू.